डोळा ना खूप दुखायलाय खूप. माझ्यासोबतच असं का होती माहिती नाही. त्यांना सांगायला ते पण नाहीत. म्हणजे इथंच आहेत कामाला, घरी जाऊन सांगत होती त्यांना माझ्या कामावरनं मी जात होते, रेस्ट करत होते. तेवढं कुठं नशीब चांगलं माझं. काम 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 करून किती दिवस काम करावं लागते माहीत नाही. काम तर करावंच लागतं, पण त्रासही होऊ नको असला बरं का. काम असलं तर काही वाटत नाही, पण त्रासही कामही. लई जीव उपदेशून गेला पप्पा, लई जीव उपदेशला. लई तब्येत खराब झाली माझी आता. तब्येत खराब झाली, करावं काय सुचेना. दुखायला ना एवढं डोळ्यामध्ये. दुसरं कुठंही काय झालं तर काय वाटत नाही, पण डोळ्याला त्रास होऊ नये मला आज कळालं. म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाईम मला असं झालं आहे बघा, माझ्या डोळ्याला प्रॉब्लेम. कधीच झालं नव्हतं याच्या आधी. म्हणजे मला त्रास होत नाही तर हो, ते काजळ लावल्यावर एक वेळेस झालं तसं म्हणा, पण आता खरंच एवढं दुखायला डोळा मला सहनच होत नाही त्रास एवढं. आता कामावून झाल्यावर जाऊन येणार दवाखान्यामध्ये, लईच वेदना बाप्पा, लईच वेदना. काय सांगायचं काय नाही. उपदेशून गेलाय जीव माझा, एवढं डोळा दुखत आहे. काय काय नाही तर असं वाटायलं मला, काहीच सूचना गेला डोळा दुखायला, म्हणजे एवढा डोळा दुखायला. हाय फ्रेंड, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आम्ही कुठं बसला दोघंजण कामावर आहोत बघा. कामावरून आम्ही गेलो नाही आम्ही घरी. सकाळपासून आलाव कामावर आणि माझ्या डोळ्यात काय गेलं माहिती नाही. खूप त्रास व्हायला, खूप त्रास व्हायला, लई त्रास झाला डोळ्यामध्ये. तर भट्टीचं काम करते, तुम्हाला मी भट्टीचं काम म्हणून. तर डोळ्यात कचरा गेला, एवढं टोचायला ना, एवढं टोचायला, खूप टोचायला. आता काय करावं काय समजेल. काम सोडून पण जाता येणार, लई डोळ्याची दशा झाली बाप्पा, हाल झाले माझे. बरापासून एवढं दुकानावरून एकतर गरमी आणि आज लेकरायला सोडणं झालं नाही. लई तब्येत खराब झाली होते नाही माहिती. डोळा लई दुखायला आलं तर मी वाचावं लागेल त्या डोळ्याची. तब्येत खराब आहे माझ्या, डोळ्यात काय गेलं माहिती नाही. लई दुखायला डोळा, काय उपाय करावं काय समजत नाही. हॉस्पिटल राहायला सुद्धा खूप टाईम होईल. आणि बघा आज गोल्या घरीच आहे बघा. कसे दांडू बनवला गोल्या बघा मला, कसा दांडू बनवला बघा. त्याने तिथं बसले आणि त्याची ड्युटी झाली रात्री 1 वाजता आत येतात ते, आणि मी 4 वाजता जायचं असते. तर आलो आम्ही 4 वाजता आले. आणि माझ्यासाठी तब्येत चांगलं नसल्यामुळे ते पण इथंच आहेत आता, कामावून गेले नाहीत काय नाहीत घरी बघा. आणि माझी तब्येत आज काय म्हणजे तब्येत काय नाही बरं, डोळ्यातच काय गेलं, एवढं दुखायला डोळा, एवढं दुखायला काहीच नाही. आज कोणाचं तोंड मागलं काय नाही. आज तर माझ्या डोळ्याच्या मागं सणी लागली बाप्पा. काही ना काही येत नाही येत होतच राहते मला, येत नाही होतच राहते. मग अशी प्रॉब्लेम झाला ये काय, पोटात दुखी कमी झाले. 8-15 दिवस झाला असं म्हणा, पोटात दुखत होते ते कमी झालंय. आणि हे बघा दुसरे सणी मागं लागली माझ्या. डोळ्यामध्ये कचरा गेला, एवढं दुखायला, खूप दुखायला, आता खूप दुखायला डोळा. तर बिना डोळ्याची तब्येत चांगली नसल्यावर आता मी स्वयंपाक कसं करू, माझा डोळा चांगला होईल की नाही, कसं होईल, डोळ्यातला कचरा कधी एवढं टचटच करायला नाही, एवढं टचटच आप्पा बाबा, एवढं असं कसं तरच व्हायला डोळ्यामध्ये, एवढं रुतायला लय रुतायला. आणि एकदम राग सारखं दिसते बघा माझ्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर राग. तुम्हाला ते रागच जाते गेले राग. कसं काढावं कोण्या पद्धतीने. 10 सकाळपासून 10 बार तर डोळ्यावर असं पाणी असं करता गेलाय. आणि हळूहळू तरी हे आता गुढ व्हायचीच पाळी आता बघा चालू बघा कसं करावं लागतं घरामध्ये बघा. तर मी काम करते, त्यांचं नाईट ड्युटीचं काम असते बघा. जाळ दिसायला भट्टीचा दिसायला ना, जाळ असते दिसत जाळ बघा. असं काम करावं लागते आम्हाला. आणि बघा जाळ कसा दिसायला आहे, एवढ्या जाळा दुरामध्ये पोळत कधी देव चांगलं करते माहिती नाही आमचं. सकाळपासून म्हणजे इथंच आहोत, आंघोळ वगैरे काहीच करत नाही, असंच कामाला येतं 4 वाजता.